फारच छान कविता सादर केली वैदेहीने. स्पर्धेला खरी मजा आलेली आहे, पण यापेक्षाही जास्त मजा आत्ता येणार आहे, कारण यानंतर जाहीर होणार आहे तो निकाल. तर मी मान्यवर परीक्षकांना विनंती करते की सर तुम्ही लवकरात लवकर निकाल जाहीर करावा. तर आता मी विनंती करते आपल्या ए.पी. शाह महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सावरकर सर यांना की सर तुम्ही या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करावे प्लीज. थँक्यू किमया. ए.पी. शाह महाविद्यालयाच्या स्टुडंट्स असोसिएशनचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन. आय एम रिअली ब्लेस्ड विथ व्हेरी टॅलेंटेड स्टुडंट्स. या स्पर्धेतनं एक विजेता निवडणं तसं खरं कठीण आहे. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला ते सर्वच विजेते आहेत, सर्वच विनर आहेत. कारण इथे येऊन आपली कला सादर करणं, काव्य सादर करणं काही सोपी गोष्ट नाही. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या स्पर्धेचा विजेता जाहीर करावा. तर आजच्या काव्य वाचन स्पर्धेचा विजयी स्पर्धक आहे कुमारी वैदेही इनामदार. मी मान्यवर परीक्षकांना विनंती करते की सर पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन तुम्ही वैदेहीचा सत्कार करावा. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे मी आज जी कविता सादर केली आहे ती अशा व्यक्तीसाठी आहे ज्याने खरंच मला खूप इन्स्पायर केलं. सो मला असं वाटतं की हे बक्षीस, ही ट्रॉफी माझी नसून तर त्या व्यक्तीचीच आहे. सो ते ज्याचं आहे त्याने ते घेऊन जावं. थँक्यू. ऐकलंस का? कधी? काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभया,
हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके